नमस्ते गाइस. हा तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या चॅनलवरती. आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला झुडिओला जायचं होतं, पण ते राहून गेलेलं कारण खूप पाऊस आणि वादळ जे आहे ते आलेलं होतं, तर त्यामुळे राहिलं होतं. तर आम्ही आज ते जाणार आहे. सो त्यासाठी जे म्हणजे आम्हाला तसं रात्री जायचं होतं, कारण तिथे रात्रीला जे लाईट्स वगैरे असतात ना ते खूप छान दिसतात. पण आमच्या बाईची फरमाईश आहे की आपल्याला आताच जायला पाहिजे. सो म्हणून तिला म्हटलं आता म्हणजे वेदर पण छान आहे, थोडं असं वाटतंय. सो त्यानुसार मग तिला म्हटलं की ठीक आहे आपण जाऊया. आणि आमच्या इथून झुडिओ काही जास्त लांब नाही आहे, 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो आम्ही असं ठरवलंय की आम्ही बाय वॉक जाणार आहे, कारण आमची गाडी पण घरी नाही. आई बाबा बाहेर गावी गेले तर ते गाडी घेऊन गेले. सो मग आणि आम्हालाही खूप जास्त बोर होत होतं, मग आम्ही म्हटलं की चला आपण तिथे जाऊन येऊ. तर ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला भेटतो तिथे. जाता तुम्हाला दाखवतो काय काय होतंय ते. बाय, भेटू. बाय बाय. आता मला भूक लागली म्हणून मी हिला वाढून मागितलं आणि हिने मला वाढून पाक असं दिला. हे बघा, हे मला अलग पालक पनीर पालक अलग निरंजन हिला बाहेर जायचं आणि हिचे केस बघा तुम्ही एकदा. हा हे मला हिने काय केलं, हे एवढूशा हे क्लिअर का दिसत नाहीये, 2 मिनिट. हा, हे एवढूशा याच्यात मला तिने भाजी दिली आहे आणि पोळी, ती पण त्या भाजीमध्ये भिजली आहे वाटतं. हे असं कसं वाढून देते का तू? नवरा हाकलून देईन तुला तुझ्या घरून लग्न झाल्यावर. समजलं का? समजलं नको येऊ. घमासान राग आलेला आहे मित्रांनो, घमासान. सानूनी माझ्या पहिले कपडे घातले होते आणि तुम्हाला सांगतो मी तिच्या पहिले रेडी झालो, मला जेवण पण झालं आणि आता ती केस हे करते, तिचे नीट करते. एवढा वेळ कसा काय लागतो यार रेडी व्हायला? हिचं रेडी होणं काही संपणार नाहीये. मी निघत आहे आता. पावसामुळे बघा मित्रांनो किती मोठं झाड पडलेलं आहे इथे आमच्या कॉलनीमध्ये. बकऱ्या भेटलाय म्हणून ती यांना झोपडे दे. एकदा कर बरं. चल लेट होतं, चल बस झालं. इथे मागे जो ऑटो उभा आहे ना, आम्ही त्याला म्हणजे त्याच्या बाजूला असं जात होतो आम्ही दोघं. तर तो आम्ही पायी जातो ना, तर तो आम्हाला मागून विचारत होता ऑटो पाहिजे का. आम्ही त्याला काही बोललोच नाही. काय हा, मग ही नाही बोलली दूर येऊन, पण आम्हाला काही समजलंच नाही की ते आम्हाला विचारत होते म्हणून. पण ही हुशार, हिने सांगितलं त्यांना, आईने सांगितलं. मी झुडिओला पोहोचलेलो आहे. तिथे सगळे ऑटोवाले आम्हाला विचारतात आहे कुठे जायचं आहे म्हणून. जायचं कुठेच नाही आहे. सो थांब रस्ता क्रॉस करायचा आहे. ते आहे आमचं झुडिओ, तिथे आम्हाला जायचं आहे. ही बोरगी पाग, हिचं तोंड तोंड. आता आम्ही आलेलो आहे झुडिओमध्ये आणि इथं छान थंड वाटतंय ना, कारण इथे AC चालू आहे. चालू डान्स. मच्छराची जाळी, मच्छर पण निघून जातील यातून. तर फ्लिकर होता लाईट ह्यामध्ये. जरा जास्त छान इथे स्टॉक आलेला आहे कपड्यांचा. म्हणजे जसं आम्ही दरवेळेस येतो तसं इथे एवढे काही असं काय एवढं पर्टिक्युलर घेण्यासारखं नव्हतं. पण आज जसं बघत आहे इथे खूप सुंदर म्हणजे छान आहेत कपडे. तर आहे दोघं जण. मी मोस्टली ब्लॅक घातलं आहे आणि हे काय पर्पल आणि लॅव्हेंडर आणि ब्लू जीन्स. ह्या मॅनेक्विनची जी एक स्लीव्ज आहे ती खाली झालेली आहे. आम्ही विचार करत होतो की ही फॅशन म्हणून यांनी ठेवली असणार आहे खाली, किती कोणी केली असणार आहे खाली. आजकाल का फॅशन भाई, आजकाल का फॅशन नाही बता सकते. कुठे गेली मुर्गी? झालेलं आहे आमचं झुडिओ बघून. ह्या पोरीनी तिथून फक्त काय घेतलं माहितीये? निघत नाही माझ्या खिशातलं. अख्खा झुडिओ फिरून तिने फक्त हे घेतलेलं आहे मित्रांनो, फक्त हे. याच्यासाठी हिने मला झुडिओला आणलेलं. आता आम्ही जातोय घरी वापस.
ही तिचं तोंड बघायचं. झालं आता परत आम्ही त्या इतक्या छान इथे आतमध्ये इतक्या छान असं AC मध्ये होतो आणि आता तिथून निघून आम्हाला परत या उन्हात पैदल जायचं आहे. आम्हाला परत या उन्हात एक छान कुत्रा दिसलेला आहे, पप्पी जे आहेत ज्याला आपण म्हणतो. आता ही 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 चालली त्याच्याकडे परत. पचका झाला रे, आवाज दे ना त्याला, येतो ते. आता माहिती काय झालं, ही पोरगी ही ना जेव्हा चालते ना ही तेव्हा अशी आडवी चालत असते. तर झालं काय, थांब व्हिडिओमध्ये गप. तर झालं काय माहितीये की ही अशी आडवी त्या रस्त्याने चालली अशी आणि तिकडून पुढून एक ऑटोवाला आला आणि ह्या दोघांमधलं अंतर ना काहीच नव्हतं. तो एकदम इथे इतक्या जवळून गेला की जर ही अजून थोडीशी तिकडे असती तर ऑटोमध्ये बसली असती का काय माहिती. ती पिंक आहे आणि त्याच्या बरोबर दिसतात. या पोरीला तो कलर मला बोलते व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन चांगलं दिसतं. कोणा अँगलनी तो रंग व्हाईट दिसला काय माहिती. ये बी डर गया. आज आमच्याकडे कोणते कुत्रे येतच नाही आहेत का बरं काय माहिती. लू ये डोळे इतके सुंदर आहे ना ह्याचे. कैसा लग रहा है तुमको. आम्ही परत इथून जाताना आम्हाला ही मित्रमंडळी भेटलेली आहे. मित्रांनो, पाजू तुझ्या डोक्याला लागेल. किती छान, किती छान. उई काय खेळते. हे बघा आई आणि तिचं लेकरू तिच्या शिंगांनी खाजवत आहे बघ. ही कोण आली वे, चाललो मी. इधर देख बुजू बुजू. नहीं देखेगा वो नहीं देखेगा. दोन बकऱ्या. चाललो मी, तू बस इथेच. यांना पण बांधून, हिला पण बांधून ठेवा काकू, हिला बांधून ठेवा काकू हिला पण बांधून ठेवा. तू नाही तिथेच आहे. त्या व्हाईटवाला पिल्लूला हात लावून आली ते मला आवाज येत होता मला हात लाव. कारण तिला वाटलं ना की ही पण तिच्याच बिरादरीची आहे म्हणून ती ऐकत नसणार आहे. सूप. तर आता मी परत आलेलो आहे घरी आणि बाहेर टेम्परेचर इतकं ह्युमिड झालेलं आहे, दमट झालेलं आहे सगळं वातावरण की नुसता घाम येतं. आभाळ पण आहे तेवढंच म्हणजे ऊन पण आहे. आम्ही जसं गेलो हे तुम्ही बघू शकता, नुसता घाम आला आम्हाला, नुसता घाम. सो खूप म्हणजे रिग्रेटिंग आम्ही पैदल गेलो त्या गोष्टीला, रिग्रेटिंग. ती तर सरळ कपडे चेंज करायला गेली आहे. सो ओके, आम्ही भेटूया तुम्हाला परत. पडला होता. आम्ही अख्ख्या रस्त्याने आलो. घामाने काय झालं होतं, माझा हा जो टिक्का आहे ना हा असा निघून पूर्ण असा आला आणि मला दिसत नव्हतं कारण तिथे ठीक आहे माझा मोबाईल चालू होता, व्हिडिओ आम्ही काढत होतो, पण त्याच्यात नव्हतं दिसत ना एवढं. आणि ही पोरगी मला 10 वेळा ते तोंडातलं काढ लवकर. ही पोरगी मला 10 वेळा बघत होती तरी मी सांगितलं नाही की सर टिक्का असा खाली येते की काय. माझ्या स्वतःवर लक्ष नसते, मी याला काय सांगू. आजच्या व्लॉगला करूया आता इथेच एंड. आणि तोपर्यंत तुम्ही बघत राहा आमचे व्लॉग्स जे येत आहेत ते. आणि लाईक करा, शेअर करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आमचे व्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.